सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणूक येत्या 6 मे रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनासह निवडणूक आयोग सतर्क बनलाय। या टीमकडून सोलापुरातील वेगवेगळ्या चौकात फिरतात तर काही ठिकाणी कायम टेंट लावून शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या दुचाकीसह 3 चाकी रिक्षा, 4 व्हीलर व जड वाहनांची कसून तपासणी केली जाते। या काळात मतदारांना खुश करण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवण्यात येतात। यावर अंकुश बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने शहरात येणाऱ्या प्रत्येक चौकात तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यावर तपासणी मोहीम सुरू केली आहे। MIDC अक्कलकोट रोड लक्ष्मीनारायण टाकेजवळील पाण्याच्या टाकेजवळ पोलिसांनी जागता पहारा ठेवलाय। संशय वाटेल अशा प्रत्येक वाहनावर पोलीस चौकशी करतात। येत्या 20 दिवसानंतर सोलापुरात लोकसभा निवडणूक होणार आहे। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क आहे। जनदर्पण न्यूज चॅनलचा प्रतिनिधी दयानंद अल्लोळी यांनी घेतलेला हा आढावा। नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी जनदर्पण न्यूज चॅनलचा प्रतिनिधी दयानंद अल्लोळी। आज आपण येथे आकाशवाणी केंद्राजवळ आलेलो आहोत। तर आकाशवाणी केंद्राजवळ ट्रॅफिक इन्स्पेक्टर व पोलीस यांच्या अनुषंगाने सर्व वाहनाची कसून तपासणी होत आहे। आपण अधिकारी साहेबांना विचारले असता इलेक्शनच्या अनुषंगाने सर्व वाहनाची तपासणी करीत आहोत असे सांगितले आहे। तर सिटीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नयेत व मतभेद कलह निर्माण होऊ नये यासाठी
सिटीमध्ये एंट्री करणाऱ्या सर्व वाहनाची येथे कसून तपासणी होत आहे व पोलिसांच्या व ट्रॅफिक हवालदाराच्या या चोख भूमिकेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.